आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस वेलिंगमध्ये काय काम करत असाल तुम्ही अशा टाईपच्या काही डिझाईन्स बघताय. आता इथे काय दिसतंय, ही एक लाईन दिसते आणि ही अशी दिसते. काढताना कधी पण अशा इथून जाताना अशा 2 लाईन काढायच्या नाही का, कारण तुम्ही जे आतमध्ये बीट्स लावणार असतात त्याची साईज माहिती आहे का तुम्हाला? नाही. तुम्ही आधीच ह्या 2 लाईन आखून टाकलं, तुम्ही कदाचित इथे छोटे बीट्स लावले तर हे गॅप राहणार आहे ना तुमचा. तुम्ही काय केलं, पहिले तुम्ही आउटलाईन करून घ्याल आणि मग बीट्स लावाल, असं कधीच करायचं नाही. पहिले जेव्हा पण वेलींचं काय काम असतं तेव्हा सिंगल लाईनमध्येच वेल काढायचे. पहिले बीट्स लावून घ्यायचे आणि नंतर आउटलाईनचं हे जे काम आहे ना ते नंतर करायचं तर करू शकता, नाही केलं तरी चालतं. म्हणजे असं कंपल्सरी नसतं. जर तुम्ही जरदोसी वापरताय कंटिन्यू स्टिचमध्ये तर चालेल, छान दिसणार ते. आणि काही काही सुटसुटीत ब्लाऊज असतं त्यावेळेस मध्ये आउटलाइनिंग वगैरे असं वाटतंय की पीसला अजून इफेक्टिव्ह बनवायचंय, मग ती वेलींना आउटलाईनची गरज लागते. तोपर्यंत तुमचं ऑलरेडी हे सगळं काम आहे ते आउटलाईन आणि फिलिंगमध्ये असणारच आहे. वेलींना असं फारशी गरज लागत नाही की तुम्ही आउटलाईन केली पाहिजे. आणि तुम्ही आधीच ह्या 2 लाईनमध्ये आउटलाईन करून टाकली आणि मध्ये एकदम छोटेसे बीट्स लावले, ते काय होणार, फिनिशिंग खराब दिसणार. कारण इकडे पण गॅप येतो, इकडे पण गॅप येतो. अंदाज नाही ना तुम्हाला की तुम्ही काय करणार आहात. म्हणून कधी वेलींमध्ये सिंगल लाईनमध्ये करायचं. मग नंतरची चॉईस असते ती की आउटलाईन करायची की नाही करायची. आता तुम्हाला स्टीम